GMRT हे कधीच कारण नव्हतं. GMRT काहीतरी चालढकल करायची म्हणून GMRTचं कारण करण्यात आलं. वैष्णव हे मी ज्या व्यवसायात आहे त्याच व्यवसायामध्ये त्याच क्षेत्रामध्ये ते इंजिनियर झालेले आहेत, IAS अधिकारी आहेत. त्यांना वाटलं की बाकी सगळ्या लोकांना कोणाला काही कळणार नाही, पण मी आपलं करत असलो की बाकी लोकही GMRTची अडचण नाही, GMRTची अडचण नाही. खरोखर GMRTची अडचण नव्हतीच. फक्त रेल्वे काही लोकांना तिकडनं न्यायची होती म्हणून तिकडनं गेली आणि ह्या भागावर अन्याय झाला. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट. उदाहरण जर सांगायचं झालं तर हा एक वर्ल्ड रिपोर्ट आहे आपल्या GMRTच्या संदर्भामध्ये. त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की ऑफिशियल रेडिओ क्वाईट झोन म्हणजे RQZ म्हणतात ते अराउंड GMRT कोर झोन जो आहे तो 5 किलोमीटरचा आहे आणि 5 किलोमीटरमध्ये काय काय गोष्टी स्ट्रिक्ट आहेत त्याच्यामध्ये अलाउड नाही. हेवी इंडस्ट्री, हाय पॉवर इलेक्ट्रिकल मशिनरी, मोबाईल टॉवर. आता मोबाईल टॉवर अलाउड नाही असा रिपोर्ट असताना सुद्धा मोबाईल टॉवर आहेत ना परिसरामध्ये. ब्रॉडकास्टिंग ट्रान्समीटर, हाय व्होल्टेज सबस्टेशन्स, वेल्डिंग युनिट, डिझेल जनरेटर्स विदाऊट शिल्डिंग, ह्या सगळ्या गोष्टी अलाउड नसताना सुद्धा बऱ्याचशा चालू आहेत. अलाउड ओनली विथ शिल्डिंग अँड परमिशन. रेसिडेन्शियल यूज, ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी, लो पॉवर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आणि वायर्ड कम्युनिकेशन्स म्हणजे जे काय असेल ते. आणि याचं दिस 5 किलोमीटर रेडियस इज क्रिटिकल. फक्त 5 किलोमीटर अंतर हे क्रिटिकल आहे. त्याच्यानंतर 5 ते 30 त्याच्या पुढं किती काही करा, काही प्रॉब्लेम नाही. झोन 2मध्ये जे दिले 5 ते 30 किलोमीटर अंतरामध्ये ह्या गोष्टी त्यांनी प्युअरली हे केलेल्या आहेत की अलाउड आहेत. रोड्स अँड हायवेज अलाउड, रेल्वेज अलाउड, लाईट इंडस्ट्री अलाउड, हेवी इंडस्ट्री विथ क्लिअरन्स. हे सगळं रिपोर्टमध्ये त्यांनी सगळं लिहिलेलं आहे. म्हणजे मला सांगा 5 किलोमीटरमध्ये त्यांनी पुढं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि जर तुमचं अँटेना अशी असेल आणि माझी रेल्वे लाईन अशी फिरून त्याला जर फिरून जात असेल तर ते 5 किलोमीटर. अन्यथा इथं तुमचं आहे आणि इथं असेल तर 3 किलोमीटरसुद्धा चालू शकते. अशा प्रकारचा हा रिपोर्ट आहे. कारण काहीच नाही आहे. हायवेज नियर GMRT अलाउड, रेल्वेज हे सगळं लिहिलेलं आहे. हे सगळ्या कॉपीज तुम्हाला देईल. म्हणजे याचा अर्थ आम्ही माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल किंवा आपला उत्तर पुणे जिल्हा असेल, गेल्या माझ्या अनुपस्थितीमध्ये गेल्या 7 वर्षामध्ये 8 वर्षामध्ये काय गमावलं आहे. मला ह्या भागातल्या जनतेला तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायचा. तुम्ही आठवा 2019ची निवडणूक आणि त्या निवडणुकीमधला प्रचार काय होतं. माझा प्रतिस्पर्धी उमेदवार कशावर निवडून आलेला, हायवे. किती मोठे मोठी लांब लांब भाषणं होती. विमानतळ फार अगदी कॅल्क्युलेशन करून दाखवलं. विमानतळ आलं तर किती रोज मिळेल आणि वर्षाला पगार किती मिळेल, एवढ्या माणसांना किती मिळेल, आपलं किती नुकसान झालं, याचं सगळं कॅल्क्युलेशन फार वाडा आणि कळमोडीसारख्या गावात जाऊन त्यांनी गणितं मांडली. मग रेल्वेचा एक प्रश्न. मग रेल्वे नाही, हायवे नाही आणि विमानतळही नाही. मग गेल्या 7-7.5 वर्षामध्ये निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी नक्की काय केलं. हायवेचं काय काम झालं सांगा बरं. आज जो हायवे चालू आहे तो मी भांडून लोकसभेमध्ये तुम्हाला कागदपत्र पण देतो की लोकसभेमध्ये हा जो पुणे नाशिक आपला हायवे हेडसिंगर हा फक्त आणि फक्त मी संघर्ष केला. कुणाची मागणी नव्हती त्यावेळेला. कुठल्याही पेपरमध्ये लोकांची मागणी नव्हती, ट्रॅफिकची अडचण नव्हती. मला आठवतं आहे मी विचार केला की हा आपला जो रस्ता जो आहे भविष्यामध्ये 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, 15 वर्षांनी याची ट्रॅफिक मोठी होईल. मी ती संकट ओळखून त्यावेळेला CP जोशी म्हणून नितीन गडकरीच्या खात्याचे मंत्री होते, त्यांच्याबरोबर भांडून अगदी हमरी करून हा प्रकल्प मंजूर करून घेतला. त्याच्याशिवाय आजपर्यंत चाकणचं काय झालं
नगर रोडचं काय झालं, तळेगाव चाकण शिक्रापूरचं काय झालं, पुणे नगर रस्त्याचं काय झालं, काही नाही. भाषणं मात्र छानपैकी सुंदर अशी लोकांना ऐकून टाळ्या वाजवणारे भाषणं मात्र झाली. पण मतदारसंघ 10 वर्ष मागं गेला, 15 वर्ष मागं गेला. मग लोकांना मला प्रश्न विचारायचा आहे जनतेला, मग आपण काय कमवलं आहे, काय मिळवलं आहे गेल्या 15 वर्षामध्ये? कुठल्या गावात जातो, कुणालाही विचारा काय काम केलं. माझ्याकडं तर कामाची यादी आहे, तुम्हाला प्रतिक्रिया देत आलो. अशा प्रकारचे आज ही रेल्वे आहे. मला सांगा, मी 2005 पासून पाठपुरावा करून 2019 पर्यंत ही रेल्वे आणून ठेवली. माझा जर पराभव झाला नसता तर आज वेगळं चित्र झालं असतं. पण पराभव झाला, माझं जे काय व्हायचं ते होईल, ठीक आहे. परंतु मतदारसंघाचं नुकसान झालं ही माझ्या दृष्टीने अतिशय वाईट घटना आहे.